फाल्गुन अमावस्येच्या दिवशी औरंगजेबाने तुळजापूरच्या मुक्कामी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. याच्या दुसऱ्या दिवशी या हत्येचे प्रतीक म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर गुढ्या उभारण्याची आज्ञा औरंगजेबाने दिली. औरंगजेबाच्या आज्ञेप्रमाणे ही संभाजी महाराजांच्या हत्येचे प्रतीक गुढी, ज्याच्यामध्ये गुढीवर टांगलेला उलटा तांब्या हा छत्रपती संभाजी महाराजांच्या मस्तकाचं प्रतिनिधित्व करतो आणि ती गुढी लोकांना उभारावी लागली. आणि नंतर हीच परंपरा महाराष्ट्रभर रूढ झाली आणि ही परंपरा रूढ करण्यामध्ये ब्राह्मणांनी औरंगजेबाला मदत केली असे मेसेज व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकद्वारे आणि इंस्टाग्रामद्वारे पुढे पाठवले जात आहे. चला तर आज आपण हे जे मेसेज व्हॉट्सअपद्वारे पसरवले जात आहेत ते सत्य आहे का असत्य आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा इतिहास सांगताना शेक सांगण्याची परंपरा आहे. आता हा शेक शिवाजी महाराजांची जन्मतारीख ही आपण 19 फेब्रुवारी 1630 सांगतो, तसे ती शेके फाल्गुन 1551 अशी सांगत असतो. थोडक्यात म्हटलं तर आपण जो प्रत्येक घटनेबद्दल शेक सांगत असतो तो म्हणजे भारतीय कॅलेंडर. शेक म्हणजे हे इंग्रजी कॅलेंडरनुसार भारतीय कॅलेंडर. जेवढा हा शेक जुना आहे तेवढाच गुढीपाडवीचा इतिहास देखील जुना आहे. महाराष्ट्रावर 400-450 वर्ष राज्य करणारं एकमेव घराणं म्हणजे सातवाहन घराणं, ज्याने 460 वर्ष महाराष्ट्रावर राज्य केलं. महाराष्ट्रावर नव्हेच तर आजूबाजूच्या गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांवर देखील सातवाहन घराण्याचं राज्य होतं. भारतावर आक्रमण करणाऱ्या शकांनी सातवाहनांचे राज्य बळकावण्यास सुरुवात केली. अलीकडच्या म्हणजेच महाराष्ट्रातील सांगली, सातारा, पुणे या परिसरातच सातवाहनांची सत्ता राहिली. सातवाहनांचे 23वे राजे गौतमीपुत्र यांनी शकांचा राजा नरपहाण यांना नाशिकजवळील गोवर्धन येथे पराभूत करून पुन्हा सातवाहनांची सत्ता पहिल्यासारखी केली. याच विजयाचे प्रतीक म्हणून दुसऱ्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रभर गुढी उभारण्यात आली. या गुढीमध्ये उभारण्यात आलेले सर्व प्रकारचे हिरवे प्रकार ही कृषी क्षेत्रातील असणाऱ्या त्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे जी गुढी उभारली जाते ती ही विजयाचे प्रतीक मानले जाते. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा इथे काहीच संबंध येत नाही, कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या अगोदरच महाराष्ट्रामध्ये गुढी उभारण्याची परंपरा सुरू आहे. ज्या प्रकारे व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुकद्वारे हे मेसेज व्हायरल किंवा पुढे पाठवले जात आहे ते चुकीचे आहेत आणि तुम्हाला नक्कीच याबद्दल कळालं असेल की गुढी ही विजयाचे प्रतीक आहे तर संभाजी महाराजांची नाही. जे आता कोणी म्हणत आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी मारल्यानंतर औरंगजेबाने जी आज्ञा दिली अशी आज्ञा पाळणारे महाराष्ट्रातील व्यक्ती नव्हतेच, त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांची जी मस्तकाची प्रतीक्षा होती ती चुकीची आहे हे देखील तिथे साध्य होतं. गुढी ही केवळ महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटक राज्यामध्ये देखील उभारली जाते. गुढी ही सातवाहन राजा गौतमीपुत्र यांचे विजयाचे प्रतीक म्हणून ही वापरली जाते. म्हणून आपली महाराष्ट्राची परंपरा ही कुठल्याही व्हॉट्सअप मेसेज आणि कसल्यामुळे रूढी परंपरा सोडू नका. जय महाराष्ट्र पब्लिक. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि शेअर नक्कीच करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.